पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सूत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। श्री गुरुभ्यो नमः। हे त्रिमूर्ती राजा, तूच माझा गुरु आहेस. कृष्णा तीराच्या ठिकाणी वास्तव्य करणारा आणि जे सुभक्त आहेत त्या भक्तांना आनंद देणारा, स्वर्गीचे जे देव आहेत ते देव सुद्धा तुझ्याकडे पाहतात. असा हे श्री गुरु तुमचा जय जयकार असो. असं श्री गुरुच्या चरणाचं ध्यान करत तो विष्णू नामांकित नामधारक जाऊ लागलेला आहे. आणि मग चालत असताना अतिशय तो श्रमाला गेला, थकला गेलेला आहे. एका झाडाच्या खाली थांबलेला आहे आणि मग त्या झाडाच्या खाली सावलीमध्ये काही क्षणामध्ये त्याला गाढ अशी झोप लागली. झोपी जात असताना त्याच्या मनामध्ये श्री गुरुचं चिंतन आहे, कृपानिधी आनंद. त्याच वेळेला त्याला स्वप्नामध्ये दिसू लागले. सुसुप्ती अवस्थेमध्ये झोपेच्या तंद्रीमध्ये जटाधारी भस्म लावलेला आहे, वाघाचं कातडं परिधान केलेलं आहे, कमरेला पितांबर आहे. असे योगीश्वर जवळ आले. त्या योगेश्वरांनी नामधारकाच्या कपाळाला भस्म लावलं आणि अभय कर देऊन त्याला आश्वासित केलं गेलेलं आहे. एवढं सगळं त्या नामधारकानं सुसुप्ती अवस्थेमध्ये पाहिलं गेलेलं आहे. आणि त्याच वेळेला तो नामधारक जागा झालेला आहे, चारी दिशेला पाहू लागला. त्यावेळेला त्याला अतिशय आश्चर्य वाटू लागलं. जी मूर्ती स्वप्नामध्ये पाहिली तीच मनामध्ये आलेली आहे आणि तीच मूर्ती प्रत्यक्ष समोर देव पाहू लागलेला आहे. अशा योगी जतींना पाहिलेला आहे. त्यानं साष्टांग दंडवट केला आणि मग करुण शब्दानं दीनवाणीनं कृपा भाकू लागलेला आहे. म्हणू लागलेला आहे, यतीश्वरा, हे योगेश्वरा, तुम्हीच माझी आई आणि तुम्हीच माझे वडील आहात. हे योगदिशा, तुमचा जय जयकार असो. अज्ञान नाहीस करणारे, ज्योती प्रकाश देणारे निधी असे तुम्ही सिद्ध मुनी आहात. तुमच्या दर्शनानं माझं जे काही दुरीत होतं, दोष होतं, अनेक पाप नष्ट झालेली आहेस. तो आम्हाला तारक आहेस. म्हणून हे स्वामी, आपण आलेले आहात भक्तांच्यावरती कृपा करणारे. आणि मग आपण कुठून येणं केलेलं आहे, आपलं नाव काय आहे, आपण कोणत्या ठिकाणी वास्तव्य करतात. त्यावेळेला सिद्ध योगी त्या नामधारकाला म्हणू लागलेले आहेत की आम्ही या भूमीवरती तीर्थयात्रा करत फिरतो. ही भूमी आम्हाला स्वर्गस्थ आहे. प्रसिद्ध असे आमचे गुरु या जगामध्ये नृसिंह सरस्वती नावानं विख्यात आहेत. त्यांचे स्थान गाणगापूर आहे. कृष्णा आणि अमरजा, भीमा आणि अमरजा या दोन्हीच्या तीरावरती 3 मूर्तींचा अवतार म्हणून श्री नरसिंह सरस्वती हे माझे गुरु आहेत. भक्त तारण्यासाठी त्रयमूर्तींनी या जगामध्ये अवतार घेतला आणि भवसागर तरुण जाण्यासाठी सतत आम्ही त्यांचं ध्यान करतो. असे श्री गुरु कृपा सिंधू भक्तांना सतत वरदान देतात. आणि भक्तांना परम असा जो आनंद आहे, भाग्यलक्ष्मीचा आनंद, अखिल सौख्य आपल्या शिष्यवर्गांना देतात. त्यांच्या भक्तांना दैन्य हे येऊच शकत नाही. अखंड लक्ष्मी परिपूर्ण धनधान्याने, गोधनाने, अष्ट ऐश्वर्यामध्ये त्यांचे भक्त नांदतात. असं ऐकल्याच्या नंतर सिद्ध मुनींना नामधारक नामकरणी
विनवणी करू लागलेला आहे की आम्ही हे सतत श्री गुरूंचं ध्यान करतो, अशी कीर्ती ब्रीद ख्याती हे सिद्ध म्हणे तुम्ही सांगितलेलं आहे. वंश आम्ही भक्ती करतो, मग आम्हाला कष्ट का होत आहे? त्यावेळेला तू तारक आम्हाला आहेस, म्हणून तू आम्हाला भेटलेला आहेस, म्हणून सगळ्या संशयाचा संहार कर हे स्वामिया, असं म्हणून तो नामधारक विनवणी करू लागलेला आहे. त्यावेळेला सिद्ध म्हणू लागलेले आहेत की हे शिष्या ऐक, डोक्यावरती जटा असलेला गुरुची कृपा, तो लहान आणि थोर असं काहीच पाहत नाही, भक्तवत्सल असा तो गुरु आहे. गुरुची कृपा ज्याला झाली त्याच्याजवळ दैन्य राहूच शकत नाहीत, सगळे देव त्याला वश होतात. कडी काळाला तो नर अजिंक्य होतो, असं गुरुकृपेचं महिमान आहे. आणि म्हणून तू मात्र दैन्यवरती सांगतोयस, म्हणून तुझ्या मनामध्ये निश्चय नसेल. निश्चय नसल्यामुळं तू कष्ट भोगतो आहेस. त्रिमूर्ती श्री गुरु म्हणजे निर्धार असावा लागतो, आणि मग ते वर देतात. त्यांना भावयुक्त एका भावानं त्यांचं भजन करावं लागतं. एखाद्या वेळेला श्रीहरी भगवंत अथवा महादेव हे कोपले तरीसुद्धा श्री गुरु आपल्या भक्तांचं रक्षण करतात. पण जर एखाद्या वेळेला गुरु कोपले तर मग मात्र भगवंत किंवा महादेव कुणीच त्याचं रक्षण करू शकत नाहीत. असं त्या नामधारकांना ऐकलं गेलेलं आहे, नामकर्णीनं ऐकलेलं आहे. तो सिद्धांच्या पायाला लागला गेलेला आहे आणि हात जोडून विनंती भक्तिभावानं करू लागलेला आहे की स्वामी, आपण जे निरूपण करत आहात, जे सांगता आहात, त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये चित्तामध्ये संदेह होतो आहे. गुरु कशामुळं त्रिमूर्ती झाले? ब्रह्मदेव, विष्णू भगवंत आणि महेश्वर महादेव हे त्रिमूर्ती का झाले हे तुम्ही सांगावं. आपण सांगतात, पण विष्णू भगवंत, रुद्र महादेव जरी कोपले तरी मग गुरु हा निश्चितपणानं आपल्या शिष्याचं रक्षण करतो. पण गुरु कोपल्यानंतर त्याचं रक्षण करणारा कोणच नाही. हा बोल कुणाचा आहे, कोणत्या शास्त्रपुराणातला आहे, याचा माझ्या मनातला संशय फेडून टाका, ज्याच्यामुळं माझं मन हे दृढ होईल. अशी विनंती नामकरणी त्या सिद्धांना वंदन करून करू लागलेला आहे. त्याच वेळेला सिद्ध हे संतोषित झालेले आहेत आणि त्या नामधारकाला सांगू लागलेले आहेत. सिद्ध म्हणू लागलेले आहेत की तो आम्हाला विचारलं गेलेलं आहे, त्याला वेद वाक्य साक्षाला आहे, आणि तेच मी तुला सांगतो. एक चित्तानं ऐक. 4 वेद उत्पन्न झाले ते ब्रह्मदेवाच्या मुखातून, त्याच्यापासून 18 पुराणं निर्माण झाली. त्या 18 पुराणामध्ये ब्रह्मवाक्य हे प्रसिद्ध आहे. त्या पुराणामध्ये ब्रह्मवैवर्त असं प्रख्यात या त्रिभुवनामध्ये आहे. नारायण भगवंत विष्णुमूर्ती हे द्वापार युगामध्ये व्यास झाले आणि या पृथ्वीवरती त्यांनी प्रकाश केला, ब्रह्मवाक्याचा विस्तार केला. त्याच व्यासमुनींच्या पासून ऋषीजनांनी समस्त ऐकलं गेलेलं आहे, आणि तीच कथा विस्तारानं मी तुला सांगतो. एकाग्र चित्त देऊन ऐक. चतुर्मुख ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केली, आणि त्याच चतुर्मुख ब्रह्मदेवाला कलियुग अतिशय आनंदानं विचारणू लागलेला आहे की गुरु महिमा कसा आहे. आणि मग त्या कलियुगाला ब्रह्मदेव ते निरूपण करू लागले. असं म्हणत असताना तो नामकर्णी पुन्हा सिद्धमुनींना विनवणी करून हात जोडून भावभक्तीनं विचारू लागलेला आहे. म्हणू लागलेला आहे, हे सिद्धा योगीश्वरा, अज्ञान तिमिराचा नाश करणारा सूर्य, तू तारक आहेस. या भवसागरातून
माझी नौका पार नेण्यासाठी दैव योगानं हे कृपा सिंधू तू भेटलेला आहेस. ब्रह्मदेवानं कलियुगाला काय सांगितलं ती अत्यंत विस्तारानं कथा हे स्वामी आपण मला सांगा. असं शिष्याचं एकचित्त. जसं ज्यामध्ये प्रलय झाला होता, आदिमूर्ती निश्चिंत होते आणि तेच वडाच्या पानावरती झोपे गेलेले होते, वडाच्या पानावरती निजलेले होते. अव्यक्त मूर्ती नारायण वटपत्रावरती शयन करत होते आणि त्याच वेळेला बुद्धीचा संभव झाला. बुद्धी चेतनाग्रस्त झालेली आहे. असा विचार आलेला आहे की अजून अनेक सृष्टीची रचना करावी. प्रपंच म्हणजे ही सृष्टीची रचना आहे असं त्यांच्या मनामध्ये आलं. ते भगवंत जागे झालेले आहेत आणि त्याच वेळेला त्या आदिपुरुष भगवंतांनी काय केलं ऐका. नारायण जागृत झाले, बुद्धी चेतन रूप झालेली आहे. त्याच वेळेला त्यांच्या बेंबीतून कमळ बाहेर आलं. त्रैलोक्याचं रचनाघर होतं ते. त्या कमळामधून ब्रह्मदेवाचा उदय झाला. चारी दिशेला पाहू लागलेला आहे आणि चारी दिशेला पाहिलं त्याच्यामुळं तो चतुर्मुख झाला. त्यावेळेला ब्रह्मदेव समस्तापेक्षा सगळ्यापेक्षा आपण बलवान आहोत, माझ्यापेक्षा अजून कोणी बलवान नाही असं म्हणू लागलेलं आहे. त्यावेळेला हसून नारायण त्याला बोलू लागलेले आहेत की मी इथं महाविष्णू आहे, माझं भजन कर. त्यावेळेला श्रीविष्णू भगवंतांना ब्रह्मदेवानं पाहिलं आणि ब्रह्मदेव हर्षित झालेला आहे, नमस्कार करू लागलेला आहे, पुष्कळशी स्तुती केलेली आहे. अशा पद्धतीनं नारायण हे ब्रह्मदेवावरती संतोषित झाले आणि त्याच वेळेला त्यांनी अतिशय गूढ कठीण अशी सृष्टीची रचना कर म्हणून ब्रह्मदेवाला आज्ञा केली. ब्रह्मदेव विष्णू भगवंतांना म्हणू लागलेले की सृष्टीची रचना कशी करायची, ती सृष्टी मी पाहिलेली नाही, त्याच्यामुळे तिची रचना मी कशी करू असं ब्रह्मदेवाचं बोलणं ऐकलेलं आहे. त्यावेळेला स्वतः महाविष्णू आपण जे वेद आहेत ते वेद घे म्हणून ब्रह्मदेवाला वेद देऊ लागलेले आहेत. सृष्टीची रचना करण्याचा विचार वेदामध्ये सविस्तर आहे आणि त्याच्याच परीनं तू ही सृष्टी निर्माण कर, प्रकाश निर्माण कर म्हणू लागलेले आहेत. अनादि वेद आहेत आणि तेच सृष्टीचं लक्षण आहे. जसा आरसा आहे तशी खूण आहे आणि म्हणून त्या पद्धतीनं सृष्टीची रचना करावी. या वेदमार्गानं सृष्टी हे ब्रह्मदेवा तू निर्माण कर असं ऋषिकेशी भगवंतांनी सांगितलं आणि ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना करायला सुरुवात केली. सृष्टी प्रजा अनुक्रमे विविध स्थावर जंगम, त्याच्यामध्ये श्वेदज म्हणजे घामापासून निर्माण होणारी ढेकूण पिसा वगैरे, अंडज म्हणजे अंड्यापासून निर्माण होणारे साप पक्षी वगैरे, त्याच्यानंतर जारज म्हणजे गर्भाशयापासून उत्पन्न होणारे माणूस पशु वगैरे, त्याच्यानंतर उद्बीज म्हणजे बियापासून निर्माण होणारे वेली झाडं वगैरे. अशा पद्धतीनं श्री विष्णू भगवंतांनी निरूपण केला. ब्रह्मदेवानं त्रिजगाची रचना केली. सृष्टीक्रमण ज्या पद्धतीनं व्यास महाराजांनी कथन केलेलं आहे त्याच पद्धतीनं निर्माण केलं आणि मग सिद्ध शिष्यांना म्हणू लागलेले नारायण वेद व्यास ऋषी त्यांनी पुराणामध्ये 18 पुराणामध्ये विख्यात असा जो विस्तार केलेला आहे, त्या 18 पुराणामध्ये ब्रह्मवैवर्त हे ऋषिकेश्वराशी सूत सांगू लागलेले आहेत आणि तेच आता सांगतो आहे ऐका. सनकादिकांना निर्माण करून ब्रह्मनिष्ठ निर्गुण मरीची म्हणजे कश्यप ऋषींचा पिता ब्रह्मसगुण
त्यांची उत्पत्ती ब्रह्मदेवाने त्यावेळी केली. तेथून देवदैत्यांची निर्मिती ब्रह्मदेवाने केली आणि तीच कथा विस्तारानं सांगतो. हे शिष्योत्तमा, तू लक्ष देऊन ऐक. कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि त्याच्यानंतर मग कलियुग, एकेकाला निरोप देऊन मग भूमीवरती ब्रह्मदेवाने पाठवलं गेलेलं आहे. कृतयुगाला बोलावलं गेलेलं आहे. ब्रह्मदेव त्याला निरूपण सांगू लागलेले आहेत. तू भूमीवरती जा, प्रकाश कर, असं ब्रह्मदेवाचं बोलणं ऐकलेलं आहे. कृतयुग संतोषित झालेलं आहे आणि त्याचं जे लक्षण आहे ते श्रोत्यांनी एक चित्तानं ऐकावं. कृतयुगानं असत्य म्हणजे खोटं कधीच कुणी बोलत नव्हतं. वैराग्यपूर्ण ज्ञानी अशी माणसं होती. यज्ञोपवीत म्हणजे जाणवं धारण करणारे, जाणवं म्हणून जाणव्याचाच दागिना घालणारे, रुद्राक्षाच्या माळा याप्रमाणे कृतयुगामध्ये कृतयुगे ब्रह्मदेवाला विनवू लागलेलं आहे की मला तुम्ही निरोप देत आहात, मग मी जमिनीवरती पृथ्वीवरती कसं जाऊ? भूमीवरती मनुष्य लोक खोटं बोलणारे, निंदा करणारे, अपवादक एखादा चांगला माणूस तिथं भेटेल, मग हे मला सहन होणार नाही. मग मी तिथं कशा पद्धतीनं राहावं? हे सत्य युगाचं बोलणं ऐकलेलं आहे. त्यावेळेला ब्रह्मदेव आपण त्याला निरोप देऊ लागलेले आहेत, सांगू लागलेले आहेत, निरूपण करू लागलेले आहेत. तू पृथ्वी तलावरती जा आणि तिथं सत्व गुणानं क्वचित काळामध्ये तू राहा. त्याच्यानंतर तुझ्या पाठोमागून दुसरी जी युग आहेत ती येतील आणि बाकीची युग मी तुझ्या पाठीमागून पाठवून देईन. तू मात्र सावध होऊन या भूमीवरती जा. अशा पद्धतीनं वर्तत असताना अवधी काही निघून गेला. मग त्रेतायुगाला ब्रह्मदेवाने बोलावलं आणि ब्रह्मदेव त्याला निरूपण सांगू लागलेले आहेत. त्रेतायुगाचं लक्षण हे शिष्या मी तुला सांगतो ऐक, असं नामधारकाला योगेश्वर बोलू लागलेले आहेत. त्याची स्थूल अशी तनू, हातामध्ये यज्ञ सामग्री आहे. त्रेतायुगाचं कारण म्हणजे त्या त्रेतायुगामध्ये सगळे लोक यज्ञ हवन करत होते, धर्मशास्त्राप्रमाणे वागत होते. ब्राह्मण हे कर्ममार्ग करत होते. हातामध्ये दर्भ समिधा असे धर्म आचरण करणारे असं युग अतिशय आनंदामध्ये गेलं. आणि त्याच्यानंतर ब्रह्मदेवाचा निरोप घेऊन ते भूमीवरती आलं. त्याच्यानंतर ब्रह्मदेवाने अतिशय आनंदित होऊन द्वापार युगाला निरोप दिलेला आहे. त्या द्वापार युगाला त्याच्या रूपाचं वर्णन सांगू लागलेले आहेत आणि तेच श्रोत्यांनी एक चित्तानं ऐकावं. तलवार हातामध्ये घेतलेली आहे, बाजेच्या खुरासारखे शस्त्र हातामध्ये घेतलेले आहेत. एका हातामध्ये धनुष्यबाण आहे, लक्ष उग्र आहे पण शांती आहे, निष्ठुर आहे पण दया देखील आहे. पुण्य आणि पाप हे समान आहे. स्वरूपानं व्यापार अतिशय नीतिमत्तेचा आहे. आणि अशा पद्धतीचा निरोप कौतुकानं घेऊन ते द्वापारयुग भूमीवरती आलं. त्याचे दिवस पुरल्यावरती कलियुगाला ब्रह्मदेवानं पाचारण केलं आणि कलियुगाला सांगितलं की तू आता पृथ्वी तलावरती जावं म्हणून ब्रह्मदेव सांगू लागलेले आहेत. अशा पद्धतीनं कलियुग, त्या कलियुगाचं लक्षण मी तुला सांगतो. ते कलियुग ब्रह्मदेवाच्या सन्मुख गेलं ते कशा पद्धतीनं गेलं? अतिशय विचारहीन अंतकरण, भूतासारखं तोंड आहे, तोंड खालती घातलेलं आहे आणि जागोजागी पडू लागलेलं आहे. वृद्ध आहे, वैराग्यहीन आहे, द्वेष कलह बरोबर घेतले गेलेले आहेत. डाव्या हातामध्ये लिंग धरलेलं आहे आणि तेच कलियुग ब्रह्मदेवाच्या समोर आलेला आहे. जीभ उजव्या हातानं धरलेली आहे
आणि तोच कली अतिशय प्रीतीनं अतिशय प्रेमानं ब्रह्मदेवाच्या समोर नाचू लागलेला आहे. स्तुती करत असताना सुद्धा दोष देऊन स्तुती करू लागलेला आहे. पुण्य पाप संमिश्रित असं ते कलियुग ब्रह्मदेवाच्या समोर अतिशय प्रेमानं उड्या मारू लागलेला आहे, नाचू लागलेला आहे, हसू लागलेला आहे, रडू लागलेला आहे, वाकडं दाखवू लागलेला आहे, तोंड वाकडं केलं गेलेलं आहे, मुखामध्ये शिवी आहे, ब्रह्मदेवाच्या समोर उभा राहिलेला आहे आणि काय निरूप आहे असं म्हणू लागलेलं आहे. त्याचं ते लक्षण पाहिलं गेलेलं आहे. ब्रह्मदेव अतिशय हसू लागलेले आहेत आणि अतिशय विनयानं त्याला विचारू लागलेले आहेत की हे कली तू लिंग आणि जीवा का धरली गेलेली आहेस. त्यावेळेला कलियुग ब्रह्मदेवाला सांगू लागलेलं आहे की मी समस्त लोकांना जिंकेन. लिंग आणि जिव्हा रक्षणासाठी ती मात्र माझ्यासाठी हार असेल. सगळे लोक लिंग आणि जीभ याच्या आहारी जातील. याच्यासाठी लिंग आणि जीभ धरून हे ब्रह्मदेवा मी नाचू लागलेलो आहे. जेथे मी स्वभावानं जाईन तिथं मी कुणालाही भिणार नाही असं खरीचं बोलणं ऐकलेलं आहे. ब्रह्मदेव स्वतः कलियुगाला निरोप देऊ लागलेले आहेत. भूमीवरती जा आणि आपला प्रकाश पाड. त्यावेळेला कली ब्रह्मदेवांना म्हणू लागलेला आहे मला तुम्ही पृथ्वीवरती पाठवत आहात म्हणून मी आपले गुण तुम्हाला सांगतो. हे ब्रह्मदेवा तुम्ही ऐका. मी धर्माचा उच्छेद करीन. मी बंधन न पाळणारा असेन. मी कुणाच्याही बंधनामध्ये राहणार नाही. निरानंद असा राहीन. निंदा आणि कलह हे मी वाढवीन. माझ्याजवळ असतील. दुसऱ्याचं द्रव्य हरण करायचं, दुसऱ्याच्या स्त्रीबरोबर रत व्हायचं हे माझे भाऊ असतील. प्रपंच, मत्सर, दंभ, अहंकार हे माझे प्राणसखे असतील. बगळ्यासारखं ध्यान करणारे ढोंगी संन्यासी होतील तेच माझे प्राण प्रिय असतील. छळण करून पोट भरण्यासाठी पोषणासाठी अन्न मिळवतील तेच माझे सखेजन असतील. आणि जे पुण्यजन असतील ते मात्र माझे पक्के वैरी असतील. म्हणून कधी हा ब्रह्मदेवाला विनवणी करू लागलेला आहे. ब्रह्मदेव म्हणू लागलेले आहेत कलियुगाला सांगू लागलेले आहेत की तुला जो उपदेश आहे या कलियुगामध्ये मनुष्याला आयुष्य फार थोडं असेल. 100 वर्षाची गणना केली गेलेली आहे. पूर्वीच्या युगामध्ये मनुष्याला आयुष्य पुष्कळ होतं. तप अनुष्ठान अनेक दिवसभर त्यांना करावं लागत असे आणि मग त्यांची मती ही आयुष्य अखंडित असल्यामुळं या कारणानं या क्षितीवरती या पृथ्वीवरती पुष्कळ दिवसापर्यंत त्यांना कष्ट भोगावं लागत असे. तसं मात्र या कलियुगामध्ये होणार नाही. अल्प आयुष्य माणसाला असेल त्याच्यामध्येच ते तप अनुष्ठान केल्यानंतर शीघ्र परमार्थाला पावले जातील. जे लोक ब्रह्मज्ञानी पुण्य आचरण करतील त्याला तू सहाय्य व्हावं आणि सहाय्य होऊन तू वर्तन करावं असं ब्रह्मदेवाने सांगितलं. ब्रह्मदेवाचं असं बोलणं ऐकलेलं आहे आणि कली नमन करून म्हणू लागलेलं आहे की स्वामींनी जे लोक सांगितलेले आहेत तेच माझे वैरी असतील. असे वैरी जेथे असतील त्या क्षितीमध्ये मी का जाऊ. त्यांना ऐकल्यानंतर मला भीती वाटेल. मी त्यांना कशासाठी पाहू. ह्या भूमंडळामध्ये भरतखंडामध्ये पुण्य पुष्कळ आहे आणि म्हणून ते मला मारतील. तिथं मी कसं जाऊ असं कलीचं बोलणं ऐकलेलं आहे. ब्रह्मदेव हसू लागलेले आहेत
आणि मग काळात्म्याला बरोबर घेऊन तू या पृथ्वी तलावरती जा. काळात्म्याचे असे गुण आहेत की तो धर्म वासनेचं छेदन करील, पुण्यात्म्याचं अंतकरण पापाविषयी बुद्धी उपजवेल. आणि मग कली ब्रह्मदेवाला म्हणू लागलेलं आहे की माझे वैरी या पृथ्वी तलावरती वास्तव्य करतात. तेच मी तुम्हाला सांगतो ऐका. जे मला उपद्रव करतील, मला माझ्यावरती कृपा करणार नाहीत, ते लोक म्हणजे जे लोक सतत महादेवाचं आणि विष्णू भगवंताचं ध्यान करतील, धर्माचं पालन करतील, धर्म आचरण करतील, ते मात्र मला खूप उपद्रव करतील. तेच माझे वैरी आहेत. गंगा नदीच्या काठावरती वास्तव्य करणारे, वाराणसीमध्ये काशीमध्ये जाऊन धर्म करणारे, तीर्थयात्रा करणारे, पुराण श्रवण करणारे, ग्रंथ ऐकणारे, ते जण माझे वैरी असतील. जे लोक सदा दान करतील, दान पुण्य करतील, तेही माझे वैरी असतील. ज्यांच्या मनामध्ये शांती आहे तेच माझे खरे वैरी असतील. ढोंग न करता जे पुण्य करतील त्यांना मी भीत आहे. नाकाच्या टोकाकडं दृष्टी ठेवून जप तप अनुष्ठान करणारे, त्यांना पाहिल्याच्या नंतर माझा प्राण कासावीस होतो. स्त्रिया आणि मुलांच्यावरती प्रीती करणं, माय बापांचा अभेर करणं, ते मात्र माझे अतिशय प्रेमळ असतील, अतिशय इष्ट असतील. वेदशास्त्रानं ज्यांची निंदा केलेली आहे, हरिहरामध्ये भेद पाहणारे, शिव विष्णूला दूषण देणारे, ते माझे परम असे आप्त जवळचे असतील. जे इंद्रियावरती ताबा ठेवणारे नर आहेत आणि स्वतः भगवंताला आणि महादेवाची भक्ती करणारे आहेत. राग द्वेष मत्सर सोडून जे परमार्थ करणारे आहेत, त्यांना पाहिल्याच्या नंतर मला भीती उत्पन्न होते आहे. त्यांना भिवून मी पळून जाईन. ब्रह्मदेव कलियुगाला म्हणू लागलेले, तुझा प्रकाश बहुवस पडला जाईल. तू या पृथ्वी तलावरती जाताच तुझ्या इच्छेनं लोक वागतील. एखादा विरळा कोणीतरी पुण्यवंत नर होईल, त्याला मात्र तू सहाय्य व्हावं, त्याच्याबरोबर सहाय्यकारी वर्तन करावं, असं ब्रह्मदेव सांगू लागलेले आहेत. ब्रह्मदेवाचं असं बोलणं ऐकलेलं आहे. कलियुगानं नमन केलं, हात जोडलेले आहेत आणि विनवणी करू लागलेले आहे. माझ्या दुष्ट स्वभावाशी धर्माला कसं सहाय्य होऊ आणि त्याच्यासाठी तुम्ही मला उपाय सांगावा. कोणत्या पद्धतीनं माझा दुष्ट स्वभाव आहे, पण धर्माला सहाय्य होण्यासाठी मी काय करावं. कलीचं असं बोलणं ऐकलेलं आहे. ब्रह्मदेव अतिशय हसू लागलेले आहेत आणि विस्तारानं सांगू लागले, हे कली, तू या पृथ्वी तलावरती जा. काळ वेळ दोन्ही असतात आणि तेच तुला सहाय्य होतील. आणि मग जे निर्गुणी हेत आहे, तो निर्गुणच तुला तिथला मार्ग दाखवील. जे जन निर्मळ आहेत ते तुझे वैरी आहेत. मळमूत्राचं ज्याला वेष्टन आहे ते मात्र तुझे जवळचे सखे आहेत. या कारणानं पाप पुण्याशी जो विरोध आहे, जे अधिक पुण्यराशी आहेत तेच तुला जिंकतील. या कारणानं कुणीतरी विरळागत कुठंतरी पुण्यवंत असा नर होईल, तेच तुला जिंकतील आणि तुला वश्य करतील. एखादा विवेकी असेल तर मात्र त्याचा उपद्रव तुला होईल आणि म्हणून त्याचे जे दारुण असा असणारा त्रास आहे तो तुला होईल. तू त्याला वश्य होतील. या कारणानं या कलियुगामध्ये जन्म होतील जे लोक
तुझ्या परीनं वागतील, तुला वश होतील, त्यांना मात्र ईश्वर प्राप्ती कधीही होणार नाही, असं ब्रह्मदेवाचं बोलणं ऐकलेलं आहे. आणि कलियुग प्रश्न विचारू लागलेला आहे की साधूचं अंतःकरण कसं असेल, आणि तेच आपण निरूपण करावं. ब्रह्मदेव त्यावेळेला म्हणू लागलेले आहेत, हे ऐक, हे कली एक चित्तानं ऐक, मी तुला सांगतो आहे. आणि तेच सिद्ध शिष्याला म्हणू लागलेले आहेत, अंतःकरणामध्ये धैर्य धरून शुद्ध बुद्ध असं वर्तन करणारे जे कुणी असतील त्यांना कधीच दोष लागणार नाही. त्यांनी मात्र लोभ सोडलेला असावा. जे लोक भगवंत आणि महादेवाला भजन करतील अथवा काशीमध्ये जाऊन वास्तव्य करतील, गुरु सेवा निरंतर करतील, त्यांना मात्र अजिबात दोष लागणार नाही. आई वडिलांची सेवा करतील, ब्राह्मणाची सेवा करतील, कपिला गायत्रीची सेवा करतील, त्यांना कधीही थोडाही दोष या कलियुगामध्ये लागणार नाही. वैष्णव अथवा जे शैव आहेत, जो कुणी नित्य तुळशीची आज्ञा माझी आहे अशी आणि मग त्याला बाधू नको, गुरुसेवक जे नर असतील, पुराण श्रवण करतील, सर्व साधना धर्मपर करतील, त्याला तू बाधा करू नये. सुकृत श्रुती आणि शास्त्रपारायणामध्ये गुरुच्या सेवेमध्ये वंशवंशी सेवा करणारे, विवेक धर्म करणारे, त्याला तू बाधा करू नये. कधी ब्रह्मदेवांना म्हणू लागलेला आहे, गुरु महिमा कशी आहे, कोणत्या गुरु स्वरूपानं कशी आहे ते मला विस्तारानं सांगावं. कलीचं असं बोलणं ऐकलेलं आहे. ब्रह्मदेव आपण सांगू लागलेले आहेत की आकार म्हणजे सिद्ध जाण. गणेशाला गुरु म्हटलं जातं आणि तशाच पद्धतीनं जो अग्नी आहे त्या अग्नीलाही गुरु म्हटलं जातं. आणि अशाच पद्धतीनं जो भगवंत आहे तेच गुरु शब्द आहेत. गुरु हा आपला माता पिता, आपले आई वडील गुरु आहेत. शंकर महादेव आपले निश्चितपणानं गुरु आहेत. आणि म्हणून जरी ईश्वर कोपला तरी गुरु त्याचं रक्षण करतो. मात्र गुरु एखाद्यावरती कोपले तर ईश्वर त्याला राखू शकत नाहीत. ईश्वर ज्याच्यावरती कोपले त्या नराला गुरु निश्चितपणानं त्याचं रक्षण करू शकतात, रक्षण करतात. आणि म्हणून ईश्वर जरी प्रसन्न झाला तरी त्याला गुरु ओळखता आला पाहिजे. गुरुच ईश्वराची ओळख करून देतात. म्हणून गुरु आपल्यावरती प्रसन्न व्हावे, मग ईश्वर आपल्या अधीन होतो, ईश्वर आपल्याला प्राप्त होतो. या कारणानं श्रीगुरूचं शास्त्र मार्गानं भजन करावं. तीर्थयात्रा, व्रत, याग, तप हे ज्योतिरूप आहे, ज्योती स्वरूप आहे. आचार धर्म वर्ण आश्रम, विवेक मार्ग धर्म मार्ग, भक्ती वैराग्ययुक्त हेच गुरु मार्ग दाखवणारे आहेत. एवढं असणारं कलीनं ऐकलं गेलेलं आहे. विनवणी करून हात जोडू लागलेला आहे. गुरु हे सर्व देवासमान कधी झाले, कसे झाले आणि कसे आहेत हे आपण मला सांगा, असं कली ब्रह्मदेवाला विनवणी करून बोलू लागलेलं आहे. कलियुगाला ब्रह्मदेव सांगू लागलेले आहेत की ही कथा मी तुला विस्तारानं सांगतो, एक चित्ता नाही, गुरु विना पार नाही. आणि म्हणून गुरु हे समस्तांशी तारून नेणारे आहेत. आणि तेच मनुष्याने श्रवण करावं, समस्त शास्त्र ऐकावे. शास्त्र ऐकल्याच्या नंतर या संसारामध्ये तरुण जाईल.
या कारणानं गुरुच प्रकाश देणारा ज्योती स्वरूप गुरु आहे हे जाणलं पाहिजे. गुरुची सेवा म्हणजे सर्व सिद्धी आहे. गुरुची सेवा केल्यानंतर सर्व सिद्धी प्राप्त होते, सर्व रिद्धी प्राप्त होतात. म्हणून ती गुरुची कथा अपूर्व अशी तुला मी सांगेन. ऐक. पूर्वी गोदावरीच्या काठावरती अंगिरस ऋषींचा आश्रम होता. वेगवेगळे वृक्ष त्या आश्रमाच्या भोवती होते. पुण्यनाभी असे कस्तुरी हरिण तिथं वास्तव्य करून होते. ब्रह्म ऋषी आदी करून त्या ठिकाणी तप करत होते. त्याच्यामध्ये वेद धर्म व्यास ऋषींचा शिष्य पैल नावाचे ब्राह्मण ऋषी तेही तिथं वास्तव्य करत होते. तिथं शिष्य पुष्कळ होते. वेदशास्त्राचा अभ्यास करत होते. त्याच्यामध्ये दीपक म्हणून एक शिष्य होता आणि त्याची ख्याती पुढं ऐका. शिष्य हा गुरुपरायण होता. त्यानं शास्त्रापुराणाचा अभ्यास केलेला होता आणि शास्त्र आणि पुराणामध्ये तो अतिशय निपुण झालेला होता. तो गुरूंची सेवा करत होता. वेद धर्म एके दिवशी सर्व शिष्याला वेद धर्माने बोलावून घेतला आणि मग अतिशय आनंदानं त्यांना विचारू लागलेले आहेत. श्रोत्यांनी एकाग्र चित्तानं ऐकावं. शिष्यांना बोलावलं गेलेलं आहे आणि गुरु त्यांना म्हणू लागलेले आहेत की जर आमच्यावरती माझ्यावरती प्रीती असेल, प्रेम असेल तर मी जे वाक्य सांगतो आहे ते ऐका. तेव्हा शिष्य गुरूंना म्हणू लागलेले आहेत की हे स्वामी, आपण जे जे सांगाल ते आम्ही ऐकू. तूच आम्हाला या भवसागरातून तारून नेणार आहेस. गुरुचं वाक्य जो ऐकणार नाही तोच रौरव अशा घोर नरकामध्ये अविद्या मायासागरामध्ये बुडून जाईल. मग त्याला कशी गती? तो सतत नरकामध्ये पडेल. गुरु हे तारक आहेत, हेच वेद आणि शास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे. असं शिष्यांचं बोलणं ऐकलेलं आहे. वेद धर्म मुनी आनंदित झाले आणि मग संदीपकाला जवळ बोलावलेलं आहे आणि त्याला सांगू लागलेले आहेत, हे शिष्या, तुम्ही सर्वजण ऐका. माझे पूर्वार्जित असं एक जन्मजन्मांतराचं सहस्राधिक असं महान पाप होतं. आम्ही अनुष्ठान केलेलं आहे आणि त्याच्यामुळं पुष्कळसं धुवून गेलेलं आहे. त्याच्यामधलं काहीसं थोडं बाकी शिल्लक राहिलेलं आहे. ते आत्ता भोगल्याशिवाय सुटणार नाही. त्याच्या सामर्थ्याची उपेक्षा जर केली तर ते पाप मोक्षाला आडवं येत आहे. याच्या कारणानं त्याचा नाश व्हावा याच्यासाठी ते घोर असं पाप मला भोगावं लागेल. आणि ते जर या देहामध्ये नाही भोगलं तर ते पाप निष्कृत होत नाही. हा निश्चय आहे आणि म्हणून ते पाप भोगावंच लागेल. या पापाच्या निष्कृतीसाठी, या पापाच्या नाशासाठी आम्हाला काशीला जावं लागेल आणि तिथं गेल्याच्या नंतर ते पाप शीघ्रपणाने निघून जाईल असं सर्व शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. याच्यासाठी आम्हाला आता काशीला जावं लागेल, वाराणसीला जावं लागेल आणि मी माझ्या देहामध्ये ते पाप भोगीन. त्यावेळेला तुम्ही माझा सांभाळ करावा. या समस्त शिष्यामध्ये कोण असा सामर्थ्य आहे त्यानं मला अंगीकारावं म्हणून विचारू लागले. त्या शिष्यामध्ये एक संदीपक नावाचा शिष्य आणि तो अतिशय विवेकानं बोलू लागलेला आहे. गुरूंना म्हणू लागलेला आहे, दीपक म्हणू लागलेला आहे, हे गुरु, पाप या देहाचा नाश करत आहे आणि तुम्ही म्हणून याचं दुःख करू नये, शीघ्र त्याचा प्रतिकार करा. वेदधर्म म्हणू लागलेला आहे. दृढ असा देह या मनुष्याला प्राप्त झालेला आहे. उत्तम प्रकृती मिळालेली आहे आणि त्याचा नाश करणं हे पापाचं लक्षण आहे. पापाचं क्षालन होत नाही.
पापाचा नाश होत नाही आणि म्हणून ते विषापरी पुढे उद्भवत जात आहे. म्हणून तीर्थ ही प्रायश्चित्त भोगण्यासाठी आहेत. आपल्या देहामध्ये ते प्रायश्चित्त भोगावं आणि पापाच्या वेगळं व्हावं, त्याच्याशिवाय मुक्ती मिळणार नाही. देव अथवा ऋषीश्वर मनुष्य ज्ञानवंत असला तरीसुद्धा पापाचं क्षालन करावं लागतं. आपलं आपण पाप भोगल्याशिवाय त्याच्यातून सुटका नाही. दीपक गुरूंना म्हणू लागलेला आहे, हे स्वामी आपण सांगा, मी आपली स्वतःच्या शक्तीनिशी सेवा करीन. असं त्या दीपकाचं बोलणं ऐकलेलं आहे. वेदधर्म सांगू लागलेले आहेत की माझ्या सर्व अंगाला कुष्ठ निर्माण होईल, मी आंधळा होईन, पांगळा होईन आणि 21 वर्ष माझा तुला संभाळ करावा लागेल. जरी दृढ व्रत असेल तुझ्यामध्ये तरी तू माझा अंगीकार कर आणि माझी सेवा कर. दीपक गुरुना म्हणू लागलेला आहे की आपण मी स्वतः कुष्ठी होईन, आंधळा होईन 21 वर्ष आणि पाप निष्कृती करीन, पापाचा नाश करीन. तुमच्या पापाची निष्कृती मी स्वतः निश्चित करीन. स्वामींनी मला त्याच्यासाठी निरूपण करावं. असं म्हणून तो दीपक जो आहे तो वेदधर्म ऋषींच्या पायाला लागला गेलेला आहे. असं शिष्याचं बोलणं ऐकलं. वेदधर्म मुनी संतोषित झाले आणि विस्तारानं सांगू लागलेले आहेत की पापाचं लक्षण कसं आहे. आपलं पाप आपल्यालाच भोगावं लागतं. ते पुत्र किंवा शिष्याला ग्राह्य नाही. स्वदेहाला भोगल्याशिवाय ते पाप संपत नाही. या कारणानं मी स्वतः ते या शरीरामध्ये पाप भोगीन. तू माझा संभाळ करशील का? 21 वर्ष माझी सेवा करावी लागेल. जे रोगाने पिडलेले असते त्यांचा प्रतिपाळ करणाऱ्याला अधिक कष्ट होतं. म्हणून माझ्यापेक्षा हे संदीपका तुला अतिशय अधिक कष्ट पडेल. या कारणानं आपल्या देहामध्ये मी पाप भोगीन, तो माझा प्रतिपाळ करावा. तू माझ्याबरोबर काशीला यावं. त्या काशीमध्ये पापा वेगळा होईन आणि मग मी शाश्वत पदाला पावेन. तुझ्यामुळं हे सगळं होईल. दीपक त्यावेळेला गुरूंना म्हणू लागलेलं आहे की हे गुरुवर्या, मी अवश्य तुम्हाला काशीला नेईन. 21 वर्ष मी तुमची तिथं महादेवासारखी सेवा करीन. त्यावेळेला ब्रह्मदेव कलियुगाला सांगू लागलेले आहेत की कसा शिष्य होता आणि त्या शिष्यानं गुरूंना घेतलेला आहे. त्याच वेळेला त्या गुरुला कुष्ठ प्राप्त झालेला आहे. काशीपुरीमध्ये नेलेला आहे. मणिकर्णिका उत्तर बाजूला आहे. कंबळेश्वरच्या जवळ ते दोघंही तिथं राहिले. गुरु आणि शिष्य तिथं राहू लागले. दररोज मणिकर्णिकेचं स्नान करून महादेवाची विष्णुनाथाची पूजा करत होते. मात्र नशिबाचा भोग कधी कोणाला चुकलेला नाही. नशिबाच्या भोगानं त्या गुरुला तिथंच भोग प्राप्त झाला. कुष्ठरोग, त्या कुष्ठरोगानं जखडलं गेलं. अक्षहीन, अतिशय दुःखित असे ते वेदधर्म झालेले आहेत. संदीपक त्यांची भक्तिभावानं सेवा करू लागलेलं आहे. त्या ऋषींचं गुरूंचं शरीर हे कुष्ठानं व्यापलं गेलेलं आहे. पू आणि रक्त पडू लागलेलं आहे. अत्यंत दुःख झालेलं आहे आणि त्याच वेळेला पेपरही येऊ लागलं. भिक्षा मागून संदीपक आणू लागलेला आहे आणि मग ते गुरुला देऊ लागलेला आहे. एक भाव धरून महादेव समजून गुरूंची पूजा करू लागलेला आहे. ज्या वेळेला रोगानं पिडला जातो त्यावेळेला तो रोगी माणूस हा क्रूर होतो आणि तीच अवस्था त्या गुरूंची झाली. ते क्रूर झाले. एखाद्या वेळेला भिक्षा आणली तर ते गुरु जेवत नसत.
थोडी आणली म्हणून ते जमिनीवरती टाकून देत. एखाद्या दिवशी जाऊन शिष्य पुष्कळ अन्न घेऊन आला तर आज मिष्टान्न आणलं नाही म्हणून मला क्लेश झाले असं म्हणून त्या अन्नाची नासाडी करत परोपरीचं पक्वान्न का नाशता आणि म्हणून ते कोप धरत आणि मग वेगवेगळ्या भाज्या मागत असत. जितकं म्हणून मागून आणलेलं आहे सर्व ते वाया घालवत असत. शिव्या देऊ लागत. अशा पद्धतीनं परोपरीनं एखाद्या दिवशी जर शिष्याने हे ताता ज्ञान राशी माझ्यासाठी कष्टलात असं म्हणून एखाद्या दिवशी शिष्याची स्तुती करत, एखाद्या दिवशी क्रूर बोलत आणि म्हणत की तूच मला अपार असं दुःख दिलेलं आहे, आणि एखाद्या दिवशी म्हणत की तू माझी अतिशय सेवा करतो आहेस, हे शिष्या तू माझ्यासाठी कष्टतो आहेस, तर एखाद्या वेळेला म्हणत तू आमची विष्ठा आणि मूत्र वेळच्या वेळेला धुत नाही, मला माश्या चावतायत, त्या माश्या तू हे संदेपका का निवारण करत नाहीत, का हाणत नाहीस, अशा पद्धतीनं माझ्यासाठी तू पंचपाकवानाची भिक्षा का आणत नाहीस, अशा पद्धतीनं पापगुण जे आहेत ते असेच असतात. वाईट शब्द मुखामधून निघतात आणि त्यालाच पाप जाणावं, त्यालाच पाप म्हणावं. असं पाप जिथं असतं तिथंच दैन्य येतं. मत्सर तिथं वास्तव्य करतो. शुभ अशुभ हे काहीच कळत नाही आणि तिथं निश्चितपणानं पाप आहे हे जाणलं जावं. एखादा दैनिक आहे त्याला दुःख कशा रीतीनं प्राप्त होतं, तर त्याचं जे पूर्व पाप आहे ते उदयाला येतं आणि तेच पाप रूप दिसू लागतं. सगळे जे रोग आहेत, कुष्ठ हा 16 भाग आहे, वेद धर्म अतिशय कष्टू लागलेला आहे. अशा पद्धतीनं गुरुचे गुणदोष मनात न आणता तो शिष्य दीपक एका मनानं महादेव समजून आपल्या गुरुची सेवा करत होता. जसं जसं अन्न मागून आणीन तसे तसे परिपूर्ण देत होता आणि विश्वेश्वर नारायण गुरुला समजून गुरुची सेवा तो करत होता. काशी क्षेत्र हे थोर आहे आणि तिथं तीर्थयात्रा करण्याची, देवदर्शनाला जाण्याची काहीच गरज नाही, कारण त्यानं गुरुची सेवा केली गेलेली आहे आणि म्हणून गुरुच्या सेवेचं फळ त्याला प्राप्त होत होतं. आपल्या देहाचं संरक्षण शिष्य कधीही करत नव्हता, पण अतिशय मन लावून आपल्या गुरुची सेवा तो करत होता. अहोरात्र अशा पद्धतीनं ब्रह्मा, महादेव आणि विष्णू भगवंत हेच गुरु आहेत असं म्हणून सेवा करू लागलेला आहे. गुरूंनी काही निष्ठुर वचन बोललं, वेडं वाकडं बोललं, रागानं बोललं, तरी त्यांना मनामध्ये कधीही दुःख मानलं नाही किंवा राग आणला नाही. मनामध्ये आनंदच आहे असं त्याचं वागणं होतं आणि त्याच पद्धतीनं तो वर्तन करत होता. अशा पद्धतीनं गुरुची सेवा करत असताना स्वतः महादेव भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्या दीपकाच्या समोर येऊन उभा राहिले. म्हणू लागले, हे दीपका, मी तुला प्रसन्न आहे, तुला जो वर हवा आहे तो माग. त्यावेळेला गुरु भक्त दीपक, महान ज्ञानी असा कुलदीपक, मी तुझ्यावरती प्रसन्न झालेलो आहे, तुझी भक्ती ऐकली गेलेली आहे, तुझी भक्ती पाहिलेली आहे आणि त्या भक्तीनं मी तुझ्यावरती प्रसन्न झालो असं म्हटल्याच्या नंतर दीपक हा महादेवांना म्हणू लागलेला आहे, हे मृत्युंजय व्योमकेशी, माझ्या गुरूंना विचारल्याशिवाय मी वर घेणार नाही. म्हणून तो गुरुच्या जवळ गेला, विनवणी करू लागलेला आहे की आम्हाला विश्वनाथ महादेव प्रसन्न झालेले आहेत. तरी हे स्वामी
आपण तुमचं हे जे दुःख आहे, ही जी व्याधी आहे, या व्याधीचा नाश होण्यासाठी, ही सगळी व्याधी संपण्यासाठी सदाशिवाचा महादेवाचा वर हा निश्चितपणानं याच्यासाठी उपयोगी होईल असं शिष्याचं बोलणं ऐकलेलं आहे. त्यावेळेला गुरु त्या संदीपकावरती कोपायमान झालेले आहेत आणि म्हणू लागलेले आहेत की माझ्या व्याधीच्या निमित्तानं तू ईश्वराला प्रार्थू नको. हे पातक भोगल्याशिवाय याची निवृत्ती होणार नाही. जन्मांतरामध्ये हे बांधलं जाईल असं धर्मशास्त्र सांगताय. मुक्तीची अपेक्षा ज्याच्या मनामध्ये आहे त्यानं पाप धुवून टाकावं. थोडं जरी राहिलं तरी ते मोक्षाला बाधाकारी होतं. अशा पद्धतीनं शिष्याला गुरु सांगू लागलेले आहेत. श्री गुरुचा निरोप घेतलेला आहे आणि तोच संदीपक महादेवांच्या समोर गेला. जाऊन महादेवांना सांगू लागलेलं आहे की आम्हाला आता वर नको आहे. गुरुच्या मनामध्ये वर घेणं नाही आणि म्हणून मग मी तरी आता वर का घेऊ. महादेवाने विस्मय केला, आश्चर्य केलेलं आहे. आणि महादेव निर्वाण मठामध्ये निघून गेले. सर्व देवांना बोलावून घेतलेला आहे आणि महादेवांनी सर्व वृत्तांत विष्णू भगवंताच्या पुढे सांगितला. श्री विष्णू भगवंतांना महादेव म्हणू लागलेले आहेत की कसा गुरु आणि कसा शिष्य आहे, त्यांचा कुठे रहिवास आहे. आघाद असं गुरु शिष्याचं प्रेम आहे. आणि मग असं सांगितल्यानंतर श्री विष्णू भगवंत म्हणू लागले की त्यांचा कुठं रहिवास आहे ते मला सांगा. आणि मग महादेव श्री विष्णूंना सांगू लागलेले आहेत, मी आश्चर्य पाहिलं गेलेलं आहे. दीपक हा निश्चयाचा गुरुभक्त आहे. गोदावरीच्या काठावरती वेद धर्म तापसी आहेत आणि त्या वेद धर्म तापशीची भक्तिभावानं एक चित्तानं तो सेवा करतो आहे. त्रिलोकामध्ये असा कोणी गुरुभक्त मी पाहिलेला नाही. त्याला आज मी पाहिलेला आहे. अतिशय प्रेमानं मी प्रसन्न झालो. वर देईन म्हणून त्याच्याजवळ गेलो, पण त्यानं मात्र गुरुचा निरोप नाही म्हणून माझ्याकडून वर घेतला नाही. अनेक देवाची 1000 वर्ष महाऋषी तपश्चर्या करतात. कशासाठी? तर वर मागण्यासाठी. नाना कष्ट भोगून वर मागून घेतात. तसा हा तापसी योगी नाही. त्यानं माझा वर घेतला नाही. जर बळजबरीनं द्यावा म्हटलं तरीसुद्धा त्या दीपकानं वर घेतला नाही. तन मन अर्पून श्री गुरुची तो अतिशय आनंदानं सेवा करतो आहे. श्री गुरुदत्त म्हणून गुरुची सेवा अतिशय निश्चयानं करतो आहे. समस्त देव माता पिता गुरु हेच त्रिमूर्ती आहेत. निश्चय त्याचा झालेला आहे. गुरु हा परमात्मा त्यानं जाणला गेलेला आहे. किती म्हणून त्याचं वर्णन करू. अविद्या अंधकाराचं छेदन दीपकानं केलेलं आहे आणि खरंच कुलदीपक असं त्याचं नाव सत्य आहे. धर्म ज्ञान हा सर्व त्या कुलदीपकाच्या जवळ आहे. गुरुची सेवा हा एकच मनपूर्वक भाव त्याचा आहे. एवढं सगळं शार्दूलधर विष्णू भगवंताने ऐकलं आणि शिष्य गुरु पाहण्यासाठी, त्यांचा भक्तीस प्रकार पाहण्यासाठी मी जाईन असं सांगितलं. विश्वनाथांना सांगितलं. मग विष्णू भगवंत तिथून निघाले. जेवढं महादेवाने सांगितलं त्याच्यापेक्षा अधिक त्या दोघांच्या गुरु शिष्यांच्या जवळ गेल्यानंतर भगवंतांनी पाहिलं आणि मग त्या दीपकाला प्रसन्न होऊन भगवंत म्हणू लागलेले आहेत की मी तुझ्या भक्तीवरती तुष्टलो आहे, प्रसन्न आहे. तुला जे हवं आहे ते मागून घे. दीपक विष्णू भगवंतांना म्हणू लागलेलं आहे की माझी काय भक्ती आपण पाहिलेली आहे, म्हणून आपण मला वर देत आहात. कोणत्या कारणाने देत आहात? 1,00,000 कोटी सहस्र वर्ष अरण्यामध्ये तप केल्यानंतर
त्या सर्वांना उदास करणारा तू नारायण आहेस. मी तर तुझं भजन केलं नाही, तुझं नामस्मरण केलेलं नाही आणि बळजबरीनं येऊन तू मला वर का देतो आहेस. असं दीपकाचं बोलणं ऐकलं. भगवंत संतोषित झाले आणि विस्तारानं त्यावेळेला दीपकाला सांगू लागले, गुरु भक्ती ज्यानं अगदी मनापासून एकाग्र चित्तानं केलेली आहे म्हणून आम्ही संतोषित झालेला आहोत. जे तू गुरुची भक्ती केलेली आहे तीच आम्हाला पावली गेलेली आहे. जे कोणी भक्त गुरुभक्त असतात तेच आमचा जीव आणि प्राण असतात. त्यांना आम्ही वश्य होतो आणि ते जे मागतील ते आम्ही त्यांना देतो. आई वडिलाची सेवा करणारी तीच सेवा आम्हाला प्राप्त होते. पती सेवा स्त्रियांनी केली तर तीसुद्धा आम्हाला प्राप्त होते. एखाद्या भल्या ब्राह्मणाशी यती योगेश्वर तापशी यांना भक्तीनं केलेलं नमन ते सुद्धा आम्हाला प्राप्त होतं. असं दीपकानं ऐकलं आणि मग नमन करू लागलेला आहे, विनवणी करू लागलेला आहे आणि सांगू लागलेला आहे, हे विष्णू भगवंत ऋषिकेशी, माझ्या मनामध्ये निश्चय आहे, वेद शास्त्र मीमांसकादी गुरु हे आम्हाशी देणारे आहेत. गुरुपासून सर्व ज्ञान आहे आणि म्हणून जे त्रयमूर्ती आहेत ते त्रयमूर्ती आमचे गुरुच या सर्वांना अधीन करणारे. आमचा गुरुच देव आहे, अन्यथा दुसरा नाही. सर्व देव सर्व तीर्थ आमचे गुरुच आमच्यासाठी सत्य आहेत. गुरु वाचून आम्हाला परमार्थ काय तो माहीत नाही. समस्त योगी शुद्ध जन हे गुरु वाचून सज्ञान होत नाहीत. ज्ञान झाल्यानंतर ईश्वर दूर नाही, तो जवळ येतो. त्याच्यामुळं जो वर तुम्ही मला द्याल श्री गुरु ते काय देणार नाहीत. या कारणाने श्री गुरु राजाची माझ्या गुरुची मी भक्ती करतोय. नारायण प्रसन्न झाले, म्हणू लागले, धन्य धन्य माझा प्राण, तू शिष्य शिरोरत्न आहेस आणि तूच आमचं बाळ आहेस. काहीतरी आता माग, मी तुला वर देईन. विश्वनाथ महादेव तुझ्याजवळ आले होते आणि दुसऱ्यांदा वर देण्यासाठी मी आलेलो आहे. आमच्याने मन प्रसन्न होईल असा तू वर माग. तुला मी वश्य झालेलो आहे. जे जे पाहिजे ते मी देईन. दीपक विष्णू भगवंतांना म्हणू लागलेला आहे, हे भगवंता, तुम्ही जरी आम्हाला वर दिला तरी तो गुरु भक्तीशिवाय अधिक नाही असं मला ज्ञान आहे. गुरुचे जे रूप आपण ओळखले असं ज्ञान, असं सुख याच्या परत दुसरं काही मागत नाही. म्हणून गुरुचं रूप ओळखावं, गुरुचं ज्ञान ओळखावं, गुरुच्या पायावरती लीन व्हावं, असं ज्ञान द्यावं. असं म्हणून विष्णू भगवंताच्या पायावरती दीपकानं डोकं ठेवलं. शार्दूलपाणी विष्णू भगवंताने संतोषित होऊन वर दिला. अरे दीपका शिरोमणी, तू माझा प्राण सखा होशील. तू गुरुला ओळखलं गेलेला आहेस आणि ही सगळी सृष्टी परब्रह्मरूप आहे हे तू जाणलं गेलेलं आहेस. आणि म्हणून तुला सांगतो, ऐक. लौकिक सुबुद्धी जशी धर्म आणि अधर्म हे जाणून शुद्ध मनाने उत्कृष्टाहून उत्कृष्ट स्तुती ही अहर्निशी गुरुचे करावे. ज्या ज्या समयाला श्रीगुरु भक्तीने तू श्रीगुरूची स्तुती करशील त्या त्यावेळेला आम्ही संतोषित होऊ आणि तीच आमची स्तुती असेल. वेद वाचत असताना, वेदांत भाष्य वाचत असताना उत्कृष्टपणानं जे लोक वाचतील ते सर्व आम्हाला प्राप्त होईल. वेद सिद्धांत बोलत असताना गुरुच ब्रह्म आहे असं म्हणणं, याच कारणानं गुरुचं सत्य भजन होईल. सर्व देवता तुला वश्य होतील. गुरु म्हणजे अक्षर 2 अमृताचा समुद्र आहे.
त्याच्यामध्ये बुडल्याच्या नंतर कोण परीस होणार नाही. ज्याच्या हृदयामध्ये गुरुचं स्मरण आहे तोच त्रिलोकी पूज्य होईल. तोच त्रिलोकी पूज्य आहे. अमृतपान हे सदा त्याला गुणवान आणि तोच शिष्य अमर होईल. आपण अथवा एखादा ईश्वर विष्णू भगवंत अथवा महादेव ब्रह्मा यांनी जरी वर दिला तरी गुरुनं दिलेलं जे वरदान आहे, गुरु त्रिमूर्ती याच कारणानं आहेत. असा वर दीपकाला श्रीकृष्ण भगवंताने दिला. ब्रह्मदेव कलियुगाला हे सर्व सांगू लागलेले आहेत. दीपकाला वर प्राप्त झाला, गुरुच्या सन्मुख गेला आणि गुरुला विचारू लागलेला आहे. त्यावेळेला त्या शिष्य दीपकाला गुरु सांगू लागलेले आहेत की ऐक शिष्य कुळ दीपका, वैकुंठ नायकानं काय दिलं आणि तेच विस्तारानं सांग, माझं मन स्थिर होईल. दीपक म्हणू लागलेला आहे, हे गुरुवर्या, ऋषिकेश भगवंतांनी वर दिला. मी त्यांना सांगितलं होतं की गुरुभक्ती ही माझ्या अंतकरणामध्ये दृढ व्हावी, गुरुची सेवा तत्परतेनं व्हावी, अंतकरण दृढ व्हावं. त्यावेळेला अतिशय संतोषित होऊन आणि विष्णू भगवंतांनी मला वर दिला. श्री गुरु प्रसन्न झाले आणि मग प्रसन्न होऊन साक्षात्कार केला गेलेला आहे. आणि तुला जे आयुष्य खूप मिळालेलं आहे ते सर्व स्थिर हो, काशीपुरी तुझा वास हो, तुझं वाक्य सर्व सिद्धी तुझ्या घरी, नवनिधी म्हणजे धन ऐश्वर्य कुबेराजवळ जे आहे ते सर्व तुला प्राप्त हो. विश्वनाथ महादेव भगवंत हे तुझ्या स्वाधीन हो. असं म्हणून गुरूंनी संतोषित आशीर्वाद दिला. तुझे स्मरण जे करतील त्यांचे कष्ट निवारण होतील आणि वैभव संपन्न तुझ्या स्मरणानं ते राहतील, तुझ्या आठवणीनं राहतील. अशा पद्धतीने शिष्यावरती प्रसन्न झाले. दिव्य देह त्याच वेळेला निर्माण झाला आणि शिष्याचा भाव पाहण्यासाठी महान असा क्लेश, महान असं दुःख कुष्ठ अंगाला झालेला होता. तो तापसी अतिशय विशेष असे होते. त्यांना कुठलं पाप आलंय आणि कशाचं दुःख आणि कशाचा प्रारब्ध भोग आहे. पण लोकानुग्रह करण्यासाठी ते काशी क्षेत्रामध्ये गेले. काशी क्षेत्राचा महिमा असा आहे की हजारो जन्माचं पाप तिथं जळून खाक होतं. ज्या काशी नगरामध्ये धर्म अथवा अधर्मरत कुणीही असला त्यानं तिथं वास्तव्य केलं तरी त्याला पुनर्जन्म नाही. सूत ऋषीश्वरांना म्हणू लागलेले आहेत. अशा प्रकारे कलियुगास ब्रह्मदेवाने सांगितलं ते आख्यान, शिष्य आणि दीपकाचं आख्यान सिद्ध नामधारकाला सांगू लागलेले आहेत की गुरुची सेवा करण्यासाठी दृढ असं मन असावं, तोच या भवसागरातून तरला जाईल. असा गुरुभक्तीचं महिमान आहे. जरी भक्ती दृढतेनं केली तरी काय वाचेनं मनानं करावी, त्यालाच ईश्वर प्राप्त होतो आणि त्यालाच ईश्वर वश्य होतो. गंगाधराचा नंदन श्रोत्यांना नमन करून जे काही कमी असेल, न्यून असेल ते आपण पूर्ण म्हणावं. माझे बोबडे बोल आहेत ते आपण स्वीकारावे अशी विनंती करू लागले. इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरोः श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे शिष्य दीपकाख्यानम नाम द्वितीयो अध्याय. श्री दत्तात्रेयार्पितमस्तु. श्री दत्तात्रेयार्पणमस्तु. पुंडलीकवरदे हरे विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय.
प्रभु रामचंद्र भगवान की जय, पवन सूत हनुमान की जय, उमापति महादेव की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री नवनाथ महाराज की जय।